महाराष्ट्रातील अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांना दिलासा दिला। हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। त्यापाठोपाठ राणा यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज देखील भरला आणि नवनीत राणा भाषणावेळी भावुक झाल्या। भर सभेमध्ये राणा यांना अश्रू अनावर झाले। अमरावतीमध्ये गुरुवारी काय घडलं पाहूयात। अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबाबत बहुचर्चित हे प्रकरण आहे। त्या संदर्भात गुरुवारी निकाल आला। सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांना दिलासा दिलाय। नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला आहे। त्यामुळे आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नवनीत राणा यांना हा मोठा दिलासा मिळाला। गुरुवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती आणि नवनीत राणा उमेदवारी अर्ज भरायला जातील त्याआधीच हा निकाल आला। अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज देखील भरला। जोरदार शक्तिप्रदर्शन करत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। यावेळी देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते। न्यायालयामध्ये त्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत सुनावणी जी झाली। मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निकाल दिला होता। तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत त्यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले। मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने फिरवल्यामुळे नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला। नेमकं हे प्रकरण काय आहे त्यावर सुद्धा आपण एक नजर टाकली पाहिजे। तेही जाणून घेतलं पाहिजे कारण 2013 मध्ये नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्र मिळाले होते। नवनीत राणा यांना मुची जातीचे प्रमाणपत्र देण्यात आले होते। जात पडताळणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र वैध ठरवले होते। त्या विरोधामध्ये माजी खासदार आनंदराव अडसूळ उच्च न्यायालयामध्ये गेले होते। त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने जात पडताळणी समितीचा निर्णय रद्द करत राणा यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवले होते। त्या मूळची नसून पंजाबी चर्मकार असल्याचा दावा याचिकेकर्ते माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी केला होता। अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित या मतदारसंघातून नवनीत राणा यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती, परंतु त्यांचे जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप करत शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी याचिका दाखल केली होती। त्या याचिकेवर निर्णय देत उच्च न्यायालयाने त्यांचे प्रमाणपत्र रद्द केले होते। जून 2021 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला होता। त्या निर्णयास आव्हान देणारी याचिका नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती। त्यावर न्यायमूर्ती JK महेश्वरी यांनी संजय करोल यांच्या खंडपीठाने एकमताने निर्णय दिला। त्यात नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आले। त्यामुळे हा मोठा दिलासा त्यांना मिळाला। एकीकडे उमेदवारीचा असताना मोठा दिलासा मिळाला। गेल्या 12 वर्षापासून जो संघर्ष आपण केला आणि विरोधकांनी आपल्याला जो त्रास दिला, जे चुकीचं बोलणं आपल्याला ऐकावं लागलं आणि चुकीचा बोलण्याचा प्रयत्न केला आणि अगदी खालच्या पातळीपर्यंत गेले, पण आपण अखेर लढत राहिलो आणि सत्याचाच विजय झाला असं बोलत असताना भाषणादरम्यान नवनीत राणा भावुक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। नवनीत राणा ज्यावेळेला भाषण करत होत्या त्यावेळेला त्या भावुक झाल्या, कारण अत्यंत महत्त्वपूर्ण त्यांचा हा निकाल आला होता आणि उमेदवारी अर्ज भरत असतानाच काही क्षणाआधी त्यांना हा निकाल मिळाला। त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आणि गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यावर जे काही आरोप होत होते त्या आरोपांचा पुनरुच्चार करत असताना नवनीत राणा भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। जात प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आल्यानंतर विरोधकांनी जे काही टीका केली होती त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जोरदार टीका केली आणि विरोधकांना उत्तर दिलं। विरोधकांना ही जोरदार चपराक बसली असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा हा वाद आता मिटलेला आहे आणि अमरावतीमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करत नवनीत राणा यांनी आपला उमेदवार महायुतीकडून त्या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार आहेत। ज्यावेळेला नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाली, अंतर्गत पक्षातूनच काही विरोधाचे सूर उठू लागले होते, मात्र तरीही नवनीत राणा यांनी
जोरदार शक्ती प्रदर्शन करत गुरुवारी आपला उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे। आजच्या जेम विशेषमध्ये इतकंच। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।